राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह अन्य 11 जणांना न्यायालयातून जामीन मिळालाय। आंदोलन करताना नंदनवन पोलिसांनी त्यांना अटक केली होती। दुनेश्वर पेठे यांनी गुरुवारी हिवरीनगर परिसरात एका महिलेच्या मृतदेहासह आंदोलन केलं होतं। या आंदोलनामुळे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। शुक्रवारी सर्वांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे। जामीन मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। कालचं आंदोलन हे जनसामान्याचं होतं। परवाच्या दिवशी एक महिला त्या ठिकाणी तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा महारेलच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही पद्धतीचं त्याचा जबाबदारी सुद्धा घेतली नाही आणि तो अपघात होण्याचा नेमका कारण असा आहे की त्या जिथे काम सुरू आहे त्याच्या आजूबाजूला एवढे हर्डल्स आहे, एवढे गड्डे पडलेले आहे। महारेलचं तर काम सुरूच आहे, परंतु त्याच्या बाजूला सुद्धा OCWचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचे फ्रॅक्चर झालेले आहे। फ्रॅक्चर झालेल्या माणसाची कुठलीही फिर्याद होत नाही, परंतु ती काल फिर्याद झाली। त्याच्यामुळे आमचं मागणी हे होती की ज्या पद्धतीनं तिथे काम सुरू आहे ते काम बंद करावं। जे नुकसान होत आहे लोकांचं, जनसामान्याचं जे जीव जात आहे ते जीव जाणं बंद करण्यासाठी तिथं सुनियोजितपणे त्यांनी ते काम करावं।